5 राज्यांचे निकाल जाहीर होताच देशाच्या राजकारणात मोठी उलटपालट झाल्याचं चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं विधान आता प्रत्यक्षात उतरताना दिसतंय. कारण पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भाजपने सत्ता मिळवली आहे. नमस्कार, मी सपना, स्वागत आहे तुमचं बातमी या चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये नेमकं कोण जिंकलं, कोण हारलं आणि कुठे सगळ्यात मोठा राजकीय गेम पाहायला मिळाला. तर सर्वात आधी सुरुवात करूया पश्चिम बंगालपासून. गेल्या 15 वर्षापासून राज्यात एक हाती सत्ता राखणाऱ्या ममता बॅनर्जी यांना यावेळी मोठा धक्का बसला आहे. 294 पैकी 293 जागांचे निकाल लागले असून बहुमतांसाठी लागणारा आकडा हा 148 होता. पण भाजपने तब्बल 204 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. जर आपण 2021 ची गोष्ट केली तर 2021 मध्ये फक्त 77 जागांवर असलेली भाजप यावेळी प्रचंड वाढ करत सत्तेत आली आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचा आकडा हा 83 वर घसरला आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे स्वतः ममता बॅनर्जी यांचाही पराभव झाला आहे. त्यामुळे हा निकाल केवळ सत्ता तर नसून बंगालच्या राजकारणातील मोठा टर्निंग पॉइंट मानला जातो. आता वळूया तमिळनाडूकडे, जिथे सर्वात मोठं सरप्राईज पाहायला मिळालं. अभिनेता विजय यांनी पहिल्याच निवडणुकीत जबरदस्त कामगिरी करत 234 पैकी 108 जागांवर आघाडी घेतली आहे आणि ते राज्यातील सर्वात मोठे पक्ष ठरले आहे. सत्ताधारी MK स्टॅलिन यांच्या DMKला मोठा फटका बसला असून स्वतः स्टॅलिन यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र विजयच्या पक्षाकडे बहुमतासाठी लागणारा 118चा आकडा नाही. त्यामुळे तमिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी अजून राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे. आसाम मध्ये मात्र भाजपने आपली जी ताकद आहे ती कायम ठेवली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली NDAने 126 पैकी 101 जागांवर आघाडी घेतली आहे. विकास, महिलांसाठी योजना आणि मजबूत नेतृत्व या गोष्टींच्या जोरावर भाजपने तिथे पुन्हा एकदा सत्ता राखली आहे. केरळमध्ये चित्र थोडं वेगळं आहे. येथे काँग्रेसने जोरदार पुनरागमन करत 2016 नंतर पहिल्यांदाच सत्ता मिळवली आहे. अँटी इन्कम्बन्सी आणि राहुल गांधी यांच्या प्रचाराचा फायदा काँग्रेसला झाला असून UDF आघाडी सत्तेत येत आहे. पुद्दुचेरीमध्येही भाजपच्या आघाडीने सत्ता कायम ठेवली आहे. N रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने पुन्हा बहुमत मिळवलं आहे. एकंदरीत पाहिलं तर या 5 राज्यांच्या निकालात भाजपने 3 राज्यांमध्ये सत्ता मिळवत आपली पकड अधिक मजबूत केली आहे. तमिळनाडूमध्ये विजय हा नवीन आणि प्रभावी फॅक्टर म्हणून समोर आला आहे, तर काँग्रेसला केरळमधील विजयावर समाधान मानावं लागलं आहे. या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोणाचा विजय सगळ्यात मोठा आणि कोणाचा पराभव सगळ्यात धक्कादायक वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.